आशिया खंडातील ही दुसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी व्हॅली आहे. तर मित्रांनो आम्हाला रोड मध्ये बघा काय भेटलंय भाई, काय व्ह्यू आहे. लावायवाडी तुम्ही पण हे पाहिलं असेल. ह्या रस्त्यावर पळत जाते, ड्रोन शॉट घेतात. ह्या साईडला पाणी असतं, ह्या साईडला पाणी असतं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे पार्ल ब्लॉग्स. आणि आज आपण एक खतरनाक ब्लॉग शूट करतोय. आज आपण काहीतरी तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेल कुठं चाललोय ते तुम्ही कधीच पाहिलं नसेल. ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि आत्ता वाजले सकाळचे 5. आपली राईड सुरू होणार आहे. तर बघू आता आपण लवकर रनिंग उरकू. तर अशा तऱ्हेने आपला ट्रॅव्हल पार्टनर प्रशांत इज हिअर. आणि हे पाहू शकता असला टॉपचा विषय घेऊन येतोय ना तो तुमच्यासाठी. काय सांगू तुम्हाला, कुठं चाललोय ते तर तुम्हाला माहिती थंबनेलवरून. तर मित्रांनो कसलाच विचार न करता 1000 रुपयाचं पेट्रोल टाकलंय. अरे पण बसतय का आपल्या गाडीत? माच करतो डॉन फक्त माच. तर मित्रांनो आता आम्ही बोसरीच्या तिथं आलो. यावर चाकणला पोचलेलो नाही, तर लवकरच पोचल असं वाटतंय. तर आता चहा घेण्यासाठी थांबलोय. द टी टाइम. मी पित तर नाही जिमला जातो म्हणून, पण कधीतरी काहीतरी करावं लागतंय. रस्ता असला क्वालिटी भेटलाय ना आम्हाला सुमदी. तर मित्रांनो स्नॅपचं वेड हे खूप असं वाईट असतं. तर हे बघा गाडी रोडला लावून स्नॅपची अशी आता तटीची कॉम्पिटिशन चालू होती. आणि ही आपली गाडी आहे. आणि हा पुणे टू नाशिक हायवे एकदम क्वालिटी रस्ता भेटलेला आहे. आणि आता आपला चहा पिऊन झालेला आहे. आणि आता आपण पुन्हा एकदा आपली राईड सुरू करणार आहे. तर ना चला जाऊयात, खूप लेट नाही करायचा. तर मित्रांनो आम्ही सरळ चाललो होतो. आणि आम्ही एक नोटीस केलं की आम्ही ओझरच्या गणपती पासून चाललोय. तर मग आता आम्ही असं ठरवलं की ओझरच्या गणपतीचं दर्शन घेऊन जाऊ. ओझरचा विघ्नेश्वर, लेट्स गो. कसलं भारी तर मित्रांनो आम्ही डायरेक्ट रोडने चाललो होतो. आणि आमचे लक्ष गेलं की आम्ही ओझरच्या गणपतीच्या शेजारून चाललो. तर मग का दर्शन नाही घ्यायचं. ही एक अशी गोष्ट आहे की आपण ठरवलेलं नसतं, ते होतं बऱ्याच वेळा. गॉड्स प्लॅन. तर आता दर्शन घेऊ. तर आमचं दर्शन खूप सुंदर असं झालं. अजिबात गर्दी नव्हती. काय तर मित्रांनो कोणती नदी आहे रे? ही आम्हाला कोणती नदी आहे ती नाही माहित, पण एवढी मोठी आहे ना, उकडी. तर या काकांनी आपल्याला या नदीचं नाव उकडी असं सांगितलेलं आहे. किती मोठी. आपल्या इकडं तर पाहण्यासाठी एवढ्या मोठ्या नद्या नाहीत, पण ही खूप मोठी नदी. तर मित्रांनो ही आपली बहीण आहे.
ही राहते ओतूर मध्ये, म्हणजेच ओझरच्या गणपतीपाशी. तर ग्रेट बेट अशी म्हणता येईल, अशी आमची झावलेली आहे. आणि तोंड दाखवू तर अजून आम्हाला 100 किलोमीटर जायचे. ऊन आता वाढलंय, तर जाऊयात वाई झोपतो. तर मित्रांनो, आम्हाला रोड मध्ये बघा काय भेटलंय भाई, काय व्ह्यू आहे. नाद करता काय यावंच लागतंय भाई, काय व्ह्यू आहे रे. हा व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे. शब्दात सांगता येईना असला. तुम्ही या अभयारण्यात आला ना की पहिले इथं तिकीट काढावं लागतं. गाडीचे 50 आणि पर हेड 50 रुपये आहेत, म्हणजे माणसांचे वेगळे आणि गाडीचे वेगळे. तर प्रशांत आत्ता तिकीट काढायला गेलाय. अजून 25 किलोमीटर आम्हाला इथून जायचे, पण आम्हाला इथंच अडवलेलं आहे. मित्रांनो, माझ्यासमोर एक व्ह्यू आहे, तर तुम्हाला मी दाखवतो. टाना ना 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 टाना ना ना टाना ना 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 ना. इज्जत द्या, इज्जत द्या, इज्जत तर द्या. क्वालिटी विषय ना ब्रो. तर मित्रांनो, आपण इंस्टाला बघितलेलं हे ट्रेंडिंग लावायवाडी, तुम्ही पण हे पाहिलं असेल. ह्या रस्त्यावर पळत जातात, ड्रोन शॉट घेतात. ह्या साईडला पाणी असतं, ह्या साईडला पाणी असतं. खूप सुंदर आहे. आत्ता तरी इथं पाणी वगैरे काही नाहीये, पण खूप असं सुंदर दिसतंय. तर फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत सांदन व्हॅलीला, आणि तिथं गाडी पार्क केली आणि आता व्हॅली पाहण्यासाठी चाललेलो आहोत. चला, एवढं सुंदर आहे ना मित्रांनो इकडं, म्हणजे नाही का, एकदम जुन्या काळातली गावं, जिल्हा परिषदच्या शाळा आणि त्यांचं राहणीमान हे सगळं जुनं आहे, सगळं जुनं. आणि इतके एक नंबर पॉईंट आहेत ना पाहण्यासाठी. आमचे डोळे फुटलेत पाहून पाहून, असले एक नंबर पॉईंट आहेत पाहण्यासाठी. आणि माझ्यासमोर बी आत्ता असला व्ह्यू आहे ना, काय सांगतो तुम्हाला. हे पहा, ही अशी जुनी घरं, कसलं सुंदर आहे बघा. हा समोर दिसतोय तो आहे रतनगड, आणि ह्याला, हे जे तुम्हाला दिसतंय ह्याला खुंटा बोलतात. मित्रांनो, हे बघा असलं जंगल आहे, आणि जायचं कुठून काहीच कळणार असतं कुठून आहे. आणि आम्ही तर फुलकुडं बी घुसतोय, कारण मी लोकल आहे इथला, मी लोकल आहे यार. तिकडूनच ये, तिकडून, सॉरी, लोकल रस्ता चुकलाय. सगळं गाव तिकडून चाललंय आणि दोघंच आम्ही इकडून चाललो होतो. पण आता परत एकदा आम्ही तिकडून जाण्यासाठी निघालेलो आहे. गर्दी खूप आहे. आम्ही रविवारचं आलोय, कधी रविवारचं फिरत नाही आम्ही, पण प्रशांत शेठ कामाला जात असल्यामुळे त्यांना रविवारची सुट्टी भेटते. येस, त्यामुळं आज आलेलो आहोत. कसं आहे, खोंकार लोकेशन शोधून काढले फिरण्यासाठी. आणि तुम्ही हे, मला नाही वाटत कधी ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल, मीच तुम्हाला दाखवू शकतो हे. तर कोणी सबस्क्रायबर है काय यार, मी पण, जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून पुढचे येणारे ब्लॉग हे नक्की पहा. अजून एक खतरनाक ब्लॉग येणार आहे, हे बघा कसलं आहे. ओ भाई, नडना नडना ब्रो, नडना ब्रो. अख्खा अंधारी अंधार बरं दुपारी. विचार कर बरं, इथंच बिबट्या पुढं राहिले, उभं राहिले. खरं सांगतो मी जरा, मी सगळं सोबतच होईन मला.
सगळं सोबत होईल, लाकवा बी मारेल, हार्ट अटॅक बी येईल, सगळं सोबत होईल. इथं जर पुढं बिबट्या उभा राहिला तर, कारण सगळा अंधार आहे. आणि यात मला वाटत नाही पाहता येईल कुठून गेलो तरी आम्ही दरीतच पडेल. कैसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य सांदन दरी, सांदन व्हॅली प्रवेश द्वार पार चाललाय सांदन व्हॅलीत. ना ब्रो, त्या दिवशी ना इथं श्रीमान लेजंड आलं तर त्याची यात लाईट पडलेली, त्याचा ब्लॉग बघितलाय मी सगळा. मला असं वाटतं इथून पाणी येत असं, आणि इथं पावसाळ्यात साधं सहजी जाता येत नाही, कारण हे सगळं आता आपण दरीत खोल उतरत जाणार आहे. आणि हे पा हे सगळं असलं ह्यात पाणी असतं, म्हणजे एवढ्या लेवलला नसतं पण असतं. थोडक्यात आहे ना, हे कोणी बनवलेलं तर नाही, पण एक निसर्गाने दिलेलं आहे की 2 डोंगरांच्या मध्ये ना एक मध्ये आपण भेग म्हणतो ना, किंवा एक काय म्हणतात ते शब्द आठवत नाही मला, ते झालंय इथं. त्यात आवाज फिरतोय, असलं डेंजर दिसतंय ना ते. ह्याच लोक येत नाही तर दगड बघा ही. आम्हाला काही काम नाही, त्यामुळं इधर मौत का नंगानाच के हो रहा है. डेंजर विषय, डेंजर विषय, खूप डेंजर असलं बेकार. हे बघा आता उतरायचं कसं काहीच कळना. थांबा तुला घेऊ हे सगळं यूज. राम 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 इथून कसा गेला. राम 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 राम. असलं डेंजर आहे ना, असलं डेंजर काय सांगू तुम्हाला. मित्रांनो हे असलं डेंजर आहे ना, ही बघा. अरे भाई काय हे मोबाईल मध्ये एवढं वाटत नाही, पण हे खूप खोल आहे. त्याची हाईट एवढी वरती आहे ना, डेंजर आहे ब्रो, डेंजर. मी लई डेंजर आहे. तू गेलास कुठून? असली भीती वाटते ना मला तर, पैसा टाकला की डायरेक्ट. मम्मीचा ब्लॉग बघितला ना मम्मीनी, कसा विषय असलं खतरनाक आहे ना. आणि तिथं पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवतोय एक ॲडव्हेंचर आहे. हे बघा इथून आलोय, कसं आहे अख्खा अंधार आहे, उजेड सुद्धा आतमध्ये येत नाही. आशिया खंडातील ही 2ऱ्या नंबरची सगळ्यात मोठी व्हॅली, म्हणजे बऱ्याच लोकांना आपल्या इथं माहीत नाही. म्हणजे मला पण माहीत नव्हतं थोड्या दिवसापूर्वी, पण मला जसं कळालंय का तसं मी इथं येण्यासाठी पागल झालो, पागल. हे बघा बोट बघा, पाणी. इथे एक ड्रम आणलाय, त्या ड्रम मध्ये बसायचं आणि पलीकडे जायचं. हे बघा इथून जाण्यासाठी 20 रुपये घेतात लोक, पैसे वाचवण्यासाठी. बघा हो, बघा छातीपर्यंत बुडतोय, छातीपर्यंत. फाटली. आम्ही नुसतं आत चालत चाललोय. शेवट काही येत नाही. कमीत कमी 1-2 किलोमीटरची व्हॅली, आणि असली खतरनाक आहे ना, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स आहे. हे कधी आपण पाहत नाही असलं सहजासहजी, असलं पाहायला भेटलंय. नाईस ब्रो. फिरा रे, फिरा काहीतरी क्रेझी करा ना, क्रेझी. तेव्हा का हे नॉर्मल लाईफ रोजच जगतो रे. मित्रांनो हे बघा कसं बनवलंय. मी तर आत्ता बनवाय बसलो ना, 4 दिवस मला उभं राहायचं नाही. म्हणजे तसं जर जिद्दला पेटलो तर बनवू शकतो, पण राहू द्यात, मला नाही बनवायचं.
डेंजर ना ब्रो. वार्या एंड हा जवळ आलाय. माकडांनी काय माउंटन ड्यू पिलंय काय? ह्याच्यावर माकड चढते ते. हे कोणती शक्ती आहे बाई? तर शेवट थोडक्यात शेवटला पोचलेलो आहे. हे पा ब्रो, पोचलो रे ब्रो. तेव्हा का तर शेवट आहे. फक्त विचार करा, हा दगड निसटल्यावर कोणच नाही राहणार. हा दगड फक्त निसटला तर मित्रांनो पाऊस यायला लागलाय. आता आम्ही जाणार इथून पाहिलं तर आता डायरेक्ट शेवटला भेटतो. इथं नाही आता जाताना चला. त्यासाठी लाईन बघा आणि ही बोटीने न जाता चालत चाललेत. खूप अवघड आहे. थांबा दम लागलाय. तर मित्रांनो फायनली सांदन व्हॅली ही एक्सप्लोर केलेली आहे. आणि आपल्या काय म्हणतात त्याला लिस्टमध्ये एक न्यू ॲड झाली सांदन व्हॅली. तर तुम्हाला ही कशी व्हॅली वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आत्ताच बाहेर आलोय, अजून गाडीपाशी जायचे. विषय काय माहिती का, त्या व्हॅलीत आपण खाली गेलो ना तिथं वारं येत नाही. एवढं गरम होतंय, अख्खं भिजलेलो आहे आम्ही घामाने. आणि वारच अचानक बंद झालंय. थांबा थोडा दम खातो. सांदन व्हॅली झाली आणि आता सांदन व्हॅलीपासून लांब आलोय. इकडं लय करवंदाच्या आहे. तर थोडीशी तरी करवंद खाऊ यार. पण आम्ही जाताना खूप लोक करवंद काढत होते तेव्हा आम्ही थांबलो नाही. आणि आता असं झालंय की झाड तर खूप आहेत पण भाई भेटतच नाहीत ना भाई. इज्जतच देत नाहीत झाड आपल्याला. हे परसे आहेत दाखव ना आम्हाला. फ्रेंड्सला माझ्या दाखवू देत नाही यार. अरे छोटा माल नाही लागत मला. बड़ा माल के लिए रुकना पड़ेगा. टन 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 टन. तो वरती लय आहेत मोठी पण आहेत. खालची खातेदार माणसं येतात आता. कसं करवून खायचं. सुख आहे. पण विषय असा झालाय की ती एवढीच आहे ना. मनच बरं ना आमचं. वेगळं पण तो खायचं नाही वेगळंच आहे. कधीच मरशील बघ काय तर दुसरं खाशील. ठीक आहे तो झाडे. तर मित्रांनो आपण सांदन व्हॅलीवरून आलेलो आहे आणि आता आपली ब्लॉगची एंडिंग करण्याची वेळ आलेली. तर हा ब्लॉग एंड करून मी दुसरा ब्लॉग चालू करणार आहे. तर कुठेतरी आलेलो आहे. माझ्या बॅगला दिसतंय तुम्हाला काहीतरी, पण तुम्हाला ओळखू येईल का नाही ते काय मला माहीत नाही. पण टॉपचा विषय घेऊन येतोय, महाराष्ट्रामधील टॉपचा विषय. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. चला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये.